दृश्य आपण पाहतो आहोत भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ उडालेला चित्र पाहायला मिळतंय। भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळते। मुंबईमधली दृश्य आहेत, मुंबईमधनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतोत। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळतो। हॉटेल ताज लँड्स एंड इथं शिवसेना युबीटी आणि भारतीय कामगार सेना भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ हे दोन कार्यकर्ते या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। जोरदार एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अधिक माहिती घेऊया, प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, नेमकं काय झालंय, कशावरनं सगळा वाद सुरू आहे? ठाकरेंची सेनेची जी कामगार सेना असेल किंवा भाजप प्रणित जी अखिल भारतीय कर्मचारी संघ सेना आहे ती आता आमने सामने आली आहे। जवळपास 15-20 मिनिटांपासून दोघांमध्ये घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर तणावाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। मोठा पोलिसांचा जो बंदोबस्त ते इथे लावण्यात आलाय। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी देखील सांताक्रूज येथे एक आपण जर पाहिलं ग्रँड हयात या हॉटेल बाहेर देखील या दोघांचा राडा झाला होता। कुठेतरी भारतीय कामगार सेनेचं असं म्हणणं आहे, तुमचे कामगार नसून देखील तुम्ही कशाला इथे जे तुमची युनियन आहे ती उभी करतायत। त्यामुळे आता ठाकरेंची सेना आणि जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांचा ते राडा सुरू झालाय। आता जस्ट अनिल परब देखील इथे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने ठाकरेंची सेनेचे कार्यकर्ते इथे गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे पद्मेश किती वेळापासून हा सगळा राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय? गुरुप्रसाद, जवळपास 15 मिनिटांपासून हा राडा सुरू होता आणि आत्ताच 3 मिनिटांपूर्वी अनिल परब इथे आलेत आणि कुठेतरी जोरदार घोषणाबाजी इथे सुरू झाली आहे। तणावाचं वातावरण मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झालेलं आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर भारतीय कामगार सेनेचं ऑलरेडी इथे युनिट आहे, पण इथे जे भाजप प्रणित कामगार सेनेचे युनिट देखील आता अनावरण करणार होते। याच पार्श्वभूमीवरती या दोघांचे जे कार्यकर्ते ते आता आमने सामने आलेले। अनेक जे ठाकरे सेनेचे महत्वाचे नेते देखील आता या प्रभागातली इथे येण्यास सुरुवात झाली। अनिल परब देखील आलेत। आता अनिल परब आतमध्ये गेलेत आणि काही पोलिसांची देखील बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतंय। पद्मेश, मोठ्या संख्येने दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने येताना घोषणाबाजी करताना एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळतात। पोलीस आता कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणावरती नियंत्रण मिळवताना दिसतं? तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा। मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे। मला बोलवलेलं नाहीये, मी आलात कशासाठी? मला शिष्टमंडळ आपल्यासोबत 25 लोक जाणार ज्या पद्धतीने त्या लोकांना आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना, कोणी विचारलं नाही की त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय। मला काय सोडणार? जायचा प्रश्न नाहीये। मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार। त्याला तुम्ही बाहेर बोला, मला त्यांच्याकडे बाहेर बोलवा, त्यांना बाहेर त्यांना बोलवा बाहेर, त्यांना विचार पाहिजे सगळ्यांच्या। आम्हाला जाऊ द्या आतमध्ये, मला माहित नाही। त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा। मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही। त्यांना येऊ दे बाहेर, त्यांना बाहेर काय सांगायचंय ना ते मी सांगतो, काय सांगायचंय ते दिवस आतमध्ये होते बोलवा। एक तर त्यांना बोलवा, नाही तर मला आतमध्ये पाठवा। नाही, बिलकुल नाही। कशासाठी आज बाहेर राहणार? या लोकांच्या यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय? रस्ता कोणाचा रस्ता अडवलेला आहे? त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले, कोणी बंद केले? आम्ही गेले बंद गेट, आमचे सगळे लोक बाहेर उभे होते। आता माझ्या आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले। हा गेट उघडा, सगळे लोक जातील। ज्याला जायचं हॉटेलमध्ये, आम्ही पैसे भरून चहा पिऊ। बरोबर ऍज अ कस्टमर मी जेवढी माणसं आहेत या सगळ्या लोकांचे पैसे भरून चहा प्यायला जातो। मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का? मला सांगा तुम्ही। मी पैसे भरून चहा प्यायला जातो आतमध्ये, तुम्ही काय म्हणून मला अडवणार?
मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे. कुठला कायद्याने मला अडवतो सांगा मला. आमच्यासाठी कायदा बरोबर आहे. राग आहे याची काही वेगळा कायदा काय काय साहेब म्हणजे त्या लोकांना दिवस पूर्ण 500-600 लोक आतमध्ये होते. आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला. पहिले चालू होतं कॉमनली.